सतत चालू असलेल्या पावसामुळे एकीकडे दरड पडून रस्ते बंद आहेत, दुर्गम भागात आरोग्य समस्या उद्भवत आहेत, त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी आणि रस्त्याचा प्रश्न उद्भवला आहे। त्याच्याशी संबंधित चर्चा घडणे अपेक्षित असताना अजेंडा न मिळाल्याच्या कांगावा करून सभा थांबवू पाहणाऱ्या विरोधकांनी गोंधळ घातला। आम्ही करू पाहत असलेल्या लोकांच्या विकास कामांना खोळंबा घालणे हाच विरोधकांचा यामागे हेतू होता, परंतु आम्ही ते मनसुबे उधळून लावत सर्व 34 विषय आज बहुमताने मंजूर केले, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिली। नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली। डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव बाळगल्यानंतरची ही पहिलीच सभा होती। एकूण 34 विषय अजेंड्यावर होते। विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अजेंडा वेळेवर मिळालेला नाही असे सांगून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर आमचे माईक बंद केले असा आरोपही केला। या अनुषंगावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित म्हणाल्या की सभागृहात आपले संख्याबळ कमी असल्याचे लक्षात आल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्याचा पवित्रा घेतला। अजेंडा त्यांना वेळेवर घरपोच देण्यात आला होता। याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी अजेंडा मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या, म्हणून टपालाने पाठवण्यात आले। अजेंडा देखील मिळालेला नाही असं सांगू लागले, म्हणून 15 दिवस आधीच व्यक्तीच्या हस्ते त्यांच्या घरी पोचता केला, तरीही अजेंडा मिळाला नसल्याच्या कांगावा त्यांनी आज केला। वास्तविक सतत चालू असलेल्या पावसामुळे एकीकडे दरड पडून रस्ते बंद आहेत, दुर्गम भागात आरोग्य समस्या उद्भवत आहेत, त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न उद्भवला आहे, त्यांच्याशी संबंधित चर्चा घडणे अपेक्षित होते। अजेंड्यावर लोकांच्या हिताच्या विकास कामाशी संबंधित विषय असताना सभा थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यांना विकास कामं थांबवण्यात रस असल्याचे यावरून जाहीर दिसते, म्हणून आम्ही ते सर्व मनसुबे उधळून लावले असून बहुमताने सर्वच्या सर्व 34 विषय मंजूर केले आहेत, असे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या। जनरल बॉडीची मीटिंग ही घेण्यात आली होती आणि या मीटिंगमध्ये 34 विषय अजेंड्यावर होते। ते सर्व विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे आणि 2-3 विषय जे आहे ते आयत्या वेळेमध्ये घेण्यात आलेले आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्यापर्यंत अजेंडा पोचलेला नाही आहे, तर आपण अजेंडा हा मागे त्यांना जो दिला होता तो त्यांना भेटला नाही अशी मागे सुद्धा तक्रार होती। त्याच्यासाठी आपण या टायमाने त्यांना पोस्टाने पोचवलेला होता। त्याच्यानंतर त्यांचं निवेदन भेटलं की आमच्यापर्यंत अजेंडा पोचला नाही, तर आपण बाय हँड त्यांचं घरापर्यंत अजेंडा पोचवलेला आहे। पण जसं त्यांनी सभागृहामध्ये येऊन बघितलं की आपली संख्या नाही तर काहीतरी गोंधळ घालायचा आणि त्यांच्या वरिष्ठांसारखं त्यांनी सुद्धा या ठिकाणी गोंधळ घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। माईक हिसकवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही, त्या ठिकाणी आमचे सदस्य बोलत होते आणि त्यांनी गोंधळ घालायचा या ठिकाणी सुरुवात केली होती विरोधी पक्षवाल्यांनी, आणि त्याच्यासाठी काहीतरी गोंधळ घालायचा आणि विकास कामं होऊ नाही द्यायचे याचा एकमेव उद्देश घेऊन ते या सभागृहामध्ये आले होते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या ठिकाणी आपल्या इथे किती पाऊस होतोय, चांदसैली घाट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा दरड या ठिकाणी कोसळलेली आहे, तर रस्ते आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, तर याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच हे विषय अति महत्त्वाचे होते। पण त्यांना विकास कामं या ठिकाणी होऊ नाही द्यायचे, त्याच्यासाठी त्यांनी हा पाऊल उचलून काहीतरी वेगळं कारण दाखवून त्यांनी या ठिकाणी कामं होऊ नाही द्यायचे हा त्यांचा मूळ उद्देश आहे, तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे।